शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सायक्लोनमुळे आपल्याला फायदा आणि तोटा होत असतो. तर फायदा असा, जर सायक्लोन आपल्या जवळ असला तर खूप जोरदार पाऊस आणि नुकसानही होतं त्यामध्ये. आणि जर हे सायक्लोन लांब असले तर आपल्याला नुकसान असं होतं की पूर्णपणे येणारा जो पाऊस आहे तो पूर्णपणे ओढून घेतला जातो, खेचून घेतला जातो. आणि जे बाष्पयुक्त वारे आहे त्यापासून आपल्याला खेचून घेतले जातात आणि पाऊस जो आहे तो कमजोर बघायला मिळत असतो. असंच काहीतरी आता हे जे सायक्लोन आहे हे नेमका कुठे आहे, आता सध्या सुरू आहे आणि यामुळे आपल्याला काय बेनिफिट भेटणार आहे, फायदा भेटणार आहेत की नुकसान होणार आहेत, ही माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा नवीन अपडेट बघण्यासाठी. आपण 25-26 तारखेचं 24-25-26 ऑगस्टचं वातावरण बघणार आहोत आणि त्यानंतर पुढील महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता कशी असणार आहे त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, बॅनरवरती जरी दिलेलं असलं जोरदार पाऊस, अतिवृष्टी, तरी पण मध्ये आपल्याला एकदम ॲक्युरेट आणि उपयुक्त माहिती या ठिकाणी दिली जाते. त्यामुळे व्हिडिओला स्किप कुठेही करू नका. आता सध्या हे जे चक्रीवादळ जे चालू आहे या ठिकाणी आपण चायनाजवळ पॅसिफिक महासागरामध्ये सुरू असल्यामुळे याचा काही मुख्य परिणाम आपल्या महाराष्ट्रावरती, भारतावरती होत आहे. तर या ठिकाणी बघू शकता आपण, जे वारे वाहत आहे ते पूर्णपणे त्या सायक्लोनकडे जाताना बघायला मिळत आहे. याची तीव्रता जी आहे ती खूप आहे, 100च्या वरती आपल्याला तीव्रता बघायला मिळू शकते. तर या ठिकाणी आपण बघू शकतो ना, आणखी तीव्रता वाढणार आहे. जसजशी तीव्रता वाढेल तसतसं आपल्याकडे जे पावसाळी ढग आहे ते पूर्णपणे खेचून घेतले जातात. म्हणजे इथं कोरडे वारे वाहूनही आपल्याला, म्हणजे कोरडे वारे वाहत आहे त्यामुळे कुठलाही परिणाम आणि कुठलाही फायदा आपल्याला मात्र दिसत नाही आहे. मग हे जे सायक्लोन आहे हे नेमकं किती दिवस चालणार आहेत अजून, आणि त्यामुळे पावसाची शक्यता तर कमजोर होतच आहे. आता हे पण माहिती आपण जाणून घेणार आहोत, नेमकं किती दिवस हे चक्रीवादळ सुरू असणार आहे. तत्पूर्वी आपण 24-25 तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता कुठे असणार आहे त्याची माहिती आपण एक शॉर्टकट आढावा घेऊ आणि त्यानंतर मोठा पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये कधी येणार आहे याची एक मुख्य माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता 24 ऑगस्टपासून आपण सुरुवात करूया. सोमवारच्या दिवशी आपल्याला पावसाची शक्यता कशी असणार आहेत, एक विशेष माहिती आणि थोडासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आता अति महत्त्वाचं म्हणजे 24 तारखेला सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर किनारपट्टीला आपल्याला हलका हलका पाऊस बघायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे नागपूर, गोंदियाच्या काही भागात आपल्याला थोडा पाऊस वाढलेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, भंडारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. खास करून जो पाऊस आहे तो गोंदिया, देवरी, साकोली, भंडारा आणि तुमसर, रामटेक या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. मित्रांनो, जो बंगालच्या उपसागराकडून जो कमी दाब येत आहे आणि या ठिकाणी आपण अरबी समुद्राकडून जे वारे वाहत आहे, आता दोन्हींची टक्कर होऊन जो मान्सून आहे तो कमजोर होतो आणि तो दुसऱ्या दिशेने जातो. म्हणजे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश, दिल्लीच्या काही भागाकडे खूप पाऊस पडत आहे, अजूनही पडत आहे. म्हणजे तेच वातावरण तिकडं होत आहे. मग आपल्याकडे कसं होणार आहे, कधी होणार आहे, ती सुद्धा माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ती महत्त्वाची बातमी आहे. अजूनही काही भाग असा आहे की त्या ठिकाणी आपल्याला पाऊसच बघायला मिळालेला नाही आहे. तर आता ह्या ठिकाणी 24 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर खूप चांगला पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. नागपूरपासून तर खाली ह्या ठिकाणी गडचिरोली, चंद्रपूरच्या भागापर्यंत आणि गोंदियापर्यंत, भंडारा, हिंगणघाट या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता 24 तारखेला ऑगस्ट महिन्यामध्ये बघायला मिळणार आहे. मग बाकी भागांमध्ये जर बघितलं 24 तारखेला छत्रपती संभाजीनगर, अहिल्या, बीड आणि धाराशिव, परभणी, नांदेड आणि तसेच जळगावच्या काही भागांमध्ये अधूनमधून रिमझिम पाऊस एकदम बारीक, नाहीच्या बरोबरच आहे पण होऊ शकतो. आणि त्यानंतर 25 तारखेला जर बघितलं तर 25 तारखेला अति मुसळधार पाऊस आपल्याला नागपूर भागामध्ये बघायला मिळत आहे. नागपूरमध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस सुद्धा या ठिकाणी बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, तो पाऊस जो आहे तो उमरेडमध्ये होणार आहे. उमरेड आहे, गिरडा आहे या ठिकाणी, हिंगणघाट, वर्धा, पुलगाव इथे पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे 25 तारखेला. त्यानंतर आणखी बदल होऊन आणि तोच पाऊस आपल्याला यवतमाळ, अकोला, खामेगाव, अकोट, अमरावती या ठिकाणी बघायला मिळू शकतो. आणि बाकी भागांमध्ये जर बघितलं तर आपल्याला 25 तारखेला या ठिकाणी नाशिक, अकोला, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, तसेच जळगावच्या काही भागात नंदुरबार आणि धुळे रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे. परंतु त्या रिमझिम पावसाला जोर नसणार आहे. अगदी बारीक पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. परंतु कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे गरमीचं वातावरण जे आहे ते आपल्याला 24-25 तारखेला म्हणजे आत्तापासूनच जाणवायला सुरुवात होईल. 20 तारखेपासून 20 ऑगस्टपासूनच सुरुवात होईल आणि थोडंसं गरमीचं वातावरण वाढेल. म्हणजे थोडा कमी दाब आपल्याला जाणवेल आणि पावसाची शक्यता थोडी वाढणार आहे, फार जोरदार वाढणार नाही आहे.
बारीक बारीक पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे 25 तारखेला. त्यानंतर नागपूर, भंडारा, गोंदिया या भागात तर राहणारच आहे. आता 26 तारखेचा एक आढावा आपण या ठिकाणी घेऊ. 26 तारखेला जर बघितलं तर पुन्हा एकदा गोंदिया, भंडारा, नागपूर या ठिकाणी पाऊस जोरदार बघायला मिळत आहे आणि 26 तारखेपर्यंत तो अंदाज आहे आणि त्यानंतर तो पाऊस पुढे आपल्याला मध्य प्रदेशकडे जाताना बघायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला पावसाची जी शक्यता आहे ती फार कमी आहे. मग आता मोठा पाऊस कधी बघायला मिळणार आहे याची एक माहिती आपण बघायला जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जो पाऊस आहे तो अभ्यासपूर्वकच आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर जो पाऊस आपण अंदाज जो सांगत आहे तो आपण समुद्राच्या हालचालीवरूनच हा अंदाज काढवला जातोय. तर हे मोठं जे चक्रीवादळ आहे मित्रांनो, हे चक्रीवादळ जे आहे तर हे काहीतरी 2-3 राज्य मिळून आपलं एवढं मोठं चक्रीवादळ जे आहे ते आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे आणि पॅसिफिक महासागराकडून आपल्याला पावसाचा खूप आधार मिळत असतो. त्यामुळे येणारे जे बाष्पयुक्त वारे आहे ते तिथे पूर्णपणे खेचून घेतले जात आहेत. त्यामुळे पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळत आहे. आता सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाची स्थिती कशी असणार आहे पहिल्या आठवड्यामध्ये. आता हे जे सायक्लोन चालू आहे ते सप्टेंबर महिन्यामध्ये विरघळून जाणार आहे, म्हणजे कमी प्रमाण होणार आहे. जमिनीवर आल्यामुळं त्याचं प्रमाण जे आहे ते कमी बघायला मिळतं. 3 ऑक्टोबरला जर बघितलं 3 सप्टेंबरला जर बघितलं तर आपल्याला पूर्णपणे पॉवर त्याचं जे आहे तो कमी झालेला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि तैवानजवळ हे चक्रीवादळ संपेल. जवळजवळ 2-3 तारखेला याचा वातावरणामध्ये बदल होईल, संपेल आणि इकडे कमी दाब लगेच जाणवायला बघायला मिळेल. आपल्याला वाऱ्याची दिशासुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. आता 25 तारखेला जर बघितलं तर 25 तारखेला पूर्णपणे ते चक्रीवादळाकडे दिशा वारं वाहताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. आपण या ठिकाणी बघू शकतो बंगालच्या खाडीमध्ये आपल्याला कसे वारे बघायला मिळत आहे, ते पूर्णपणे त्या भागाकडे वारे चालले आहे. आणि आता 2-3 तारखेचा अंदाज जर घेतला पुढच्या हप्त्याचा तर पूर्णपणे वाऱ्याची दिशा बदललेली आपल्याला बघायला मिळत आहे आणि पूर्णपणे महाराष्ट्रातही कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळत आहे. म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये याचा मुख्य परिणाम आपल्याला जाणवणार आहे. परंतु अति महत्त्वाची बातमी म्हणजे आता यामध्ये हे जे सायक्लोन आहे हे कमी पॉवर झालेलं आहे, परंतु पुन्हा एकदा एक सुरू होण्याची शक्यता आहे. जर पुन्हा एकदा जर सुरू झालं तर पुन्हा एकदा आपल्याला 22 ते 23 दिवस पावसाची शक्यता लांबणीवर गेलेली बघायला मिळू शकते. तर जर कमी झालं तर आपल्याला पहिल्या आठवड्यापासूनच जोरदार मुसळधार पावसाची शक्यता सप्टेंबर महिन्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जर या चक्रीवादळाची तीव्रता पुन्हा एकदा नवीन चक्रीवादळ आलं आणि तीव्रता वाढली तर पुन्हा एकदा 22 ते 23 दिवस पावसाची जी शक्यता आहे ती आपल्याला लांबणीवर गेलेली बघायला मिळणार आहे. तर नवीन अपडेटसाठी आणि नवीन अपडेट जर आली तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले गाव, तालुका, जिल्हा आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आपल्या भागात पाण्याची परिस्थिती काय आहे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. तर ह्या कमी दाबामुळे पुढील महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पावसाची शक्यता नक्कीच बदललेली आपल्याला बघायला मिळू शकते. जर नवीन अपडेट आली तर तातडीनं व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न असेल, त्यासाठी चॅनलला जोडून राहा. भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.